पाहायला गेलं तर तुम्ही पाहताय की कैद्यांकडून खोदकाम केलं जात आहे, मनुष्यबळ नाहीये, पाण्याची अवस्था बेकार आहे. कसं बघताय याकडे? महानगरपालिकेची एक सध्याची सोलापुरातली एक परिस्थिती आहे की काही लोकांना घाण पाणी देऊन मारतात, तर काही लोकांना पाणी न देता ते मारण्याचा प्रयत्न महानगरपालिकेकडून सुरू आहे. स्पष्टपणे या प्रकरणातून दिसून आलं. आजपर्यंत जे कैदी त्यांना पाहण्यासाठी सोलापूरकर त्यांना अजूनही माहीत नव्हतं कोण कैदी असतात, कशा पद्धतीने राहतात, काय करतात. तसं ड्रेस घालून येऊन 4 कैदी या ठिकाणी खोदकाम करत असताना मी पाहिलं आणि अक्षरशः मलाही म्हणजे वाटलं की काहीतरी महानगरपालिकेचे अधिकारी असं भैरूपी म्हणून येऊन इथे खोदकाम करतात का असं मला वाटलं. पण नंतर चौकशी केल्यानंतर माहीत झालं की खरोखरच ते कैदी होते आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जानेवारीपासून पत्रव्यवहार करून ते कंटाळून आता जेल प्रशासनामध्ये 550 कैदी आहेत. त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि पिण्याचं पाणीच नाही म्हटल्यानंतर काय करायचं म्हणून ते स्वतः 4 कैदी आणून या ठिकाणी खोदकाम केलं. खोदकाम केल्यानंतर ते पाण्याची पाईप हुडकत होते, पण दुर्दैव पाण्याची तरी पाईप सापडली नाही. तिथून कुठून घाण ड्रेनेजचं पाणी येते काय समजत नाही आहे. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत ओंबाजी साहेब हे आल्यापासून काम चांगलं करतात, पण खालचे अधिकाऱ्याचे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर बदलणे गरजेचे. कारण त्या अधिकाऱ्यांना सवय झाली भ्रष्टाचार करायची, बदमाशी करायची, चुकीच्या पद्धतीने काम करायची, त्यांना सवय झाली आणि आयुक्तांना सुद्धा चुकीचे ब्रीफ करून अशा पद्धतीने काम सुरू केलेलं आहे. मी प्रहारच्या वतीने अशा प्रशासनाचा मी निषेध करतो की जे दुर्दैवाने जे कैदी झालेले आहे, कोणी काही विचार करत नाही की मी कुणाचा तरी खून करावा, काहीतरी घटना घडावी आणि मी कैदी व्हावं, जेलमध्ये राहावं असं कोणालाच वाटत नाही. पण अपघाताने ज्याच्याकडून जर असे गुन्हा घडलेले असतात अशा कैद्यांना सुद्धा नरक यातना भोगण्याची वेळ सोलापुरात आलेली आहे. पिण्याच्या पाण्यापासून जे मूलभूत सुविधा आहे ते मूलभूत सुविधा देण्यातच महानगरपालिका कमी पडत आहे आणि अशा महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जे चुकीच्या पद्धतीने काम करतात त्यांना हुडकून उलटा टांगल्याशिवाय प्रहार राहणार नाही या माध्यमातून सांगतो. आणि अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई व्हावी. जानेवारीपासून पत्रव्यवहार करून 57,000 रुपये जेल प्रशासनाने भरलं, पाणी का दिलं नाही याचं उत्तर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी देणं गरजेचं आहे. यांना एक इंची पाणी जोडून दिले म्हणे, 1 इंची पाणी मध्ये 550 कैदी जगतात का? 1 इंची पाणी 2 इंची पाणी तर महानगरपालिकेच्या आयुक्ताच्याच घरी असेल. तर अशा प्रकारे जे ना महानगरपालिकेच्या आयुक्तांना आता विचार करण्याची वेळ आली आहे. या संदर्भात जर तात्काळ कारवाई झाली नाही तर तमाम सोलापूरकरांना घेऊन महानगरपालिकेवर प्रहार मोठा मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.